Students, welcome to Shivasri Spoken English classes. Today we will learning how to introduce yourself. म्हणजे आज आपण काय शिकणार आहे की स्वतःची ओळख इंग्रजीमधून कशी द्यायची. डू यू अंडरस्टँड? आपल्या समोर शिवम गोरे आहे. तो स्वतःची माहिती आपल्याला इंग्लिशमधून सांगणार आहे. शिवम, डू यू अंडरस्टँड? यस. आर यू रेडी? एक्स्ट्रीमली सॉरी कधी बोलायचं? जेव्हा आपल्याकडून छोटी मोठी चूक होत असते तेव्हा आपण एक्स्ट्रीमली सॉरीचा वापर केला पाहिजे. एक्स्ट्रीमली सॉरी. थँक्यू, थँक्स अ लॉट. जेव्हा आपण एखाद्याची वस्तू घेतो तेव्हा आपण ती माघारी देताना थँक्यू, थँक्स अ लॉट असे हां. आणि नंतर अजून एकदा आपण थँक्स कधी म्हणतो माहिती आहे का? जेव्हा एखादा व्यक्ती आपली स्तुती वगैरे करत असेल, आपल्याबद्दल चांगले बोलत असेल आणि त्याची बोलून झाल्यानंतर आपण काय म्हणतो? थँक्यू, थँक्स अ लॉट. ओके. हां. नाईस टू मीट यू कधी म्हणायचं? जेव्हा आपण एखाद्याबरोबर गप्पा शप्पा मारतो निघताना नाईस टू मीट यू असं. ज्यावेळी आपण आपले मित्र वगैरे भेटतो आणि शेवटी आपण निघताना काय म्हणायचं? नाईस टू मीट यू. आणि फोनवरती बोलताना काय म्हणायचं? नाईस टू टॉक यू. म्हणजे तुला बोलून छान वाटले, तुला भेटून आनंद झाला. नाईस टू प्लेज्ड यू. ओके. प्लेज्ड म्हणायचं. आता एक्सक्यूज मी कधी म्हणायचं? जेव्हा एखाद्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी एक्सक्यूज मी असं म्हणू शकतो. आता असं म्हणायचे, एक्सक्यूज मी, कॅन यू हेल्प मी, कृपया तुम्ही मला मदत करू शकता का? त्यासाठी सुद्धा आपण एक्सक्यूज मीचा वापर करत असतो. हाऊ आर यू कधी म्हणायचं? जेव्हा एखाद्याची विचारपूस करण्यासाठी हाऊ आर यू, आपण कसे आहे वगैरे. आणि समजा तो आणि तुझा मित्र वगैरे आहे, खूप दिवसातून भेटलेला आहे. हां. आणि शेवटी खूप दिवसातून भेटल्यानंतर आपण काय म्हणायचं? लॉंग टाइम नो सी. खूप दिवस झालं तुला भेटलो नाही. पहिल्यांदा म्हणायचा प्लीज अलाव मी, मला हे करू द्या. हे पण आपण शिकलेलो आहे. आता इट म्हणजे काय? इट म्हणजे ती. हां. आय म्हणजे मी. आता आपण काय पाहिलेलं आहे? नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि काय पजेसिव्ह. समजलं का तुला? आता ग्रीटमध्ये काय येतं? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, हाय, हॅलो, व्हॉट्सअप. हे फॉर्मलमध्ये आपण बोलत असतो. डू यू अंडरस्टँड? आता स्वतःची माहिती ज्यावेळी सांगतो आपण त्यावेळी काय म्हणायचं? आय एम शिवम, दिस इज शिवम, माय सेल्फ. शिवम ही ऑलरेडी ग्रॅमॅटिकली स्लँग आहे. माय नेम इज शिवम असं येतं. आता फॅमिली इंट्रोडक्शन ज्यावेळी देतो त्यावेळी पहिल्यांदा काय म्हणायचं? माय फॅमिली इज व्हेरी हॅपी. नंतर देअर आर 12 मेंबर्स इन माय फॅमिली. माझ्या कुटुंबामध्ये 12 मेंबर आहेत. हां. आता इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स आर ग्रँड पॅरेंट्स. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आई वडिलांशिवाय आजी आजोबा सुद्धा आहेत. आता ग्रँड पॅरेंटच्या ठिकाणी जर एकच असेल आजी किंवा आजोबा तर ग्रँड मदर किंवा ग्रँडफादर. डू अंडरस्टँड? हां. आता आपण फॅमिली इंट्रोडक्शन देत असतो. उदाहरणार्थ आय हॅव अ सिस्टर्स, आय हॅव नो ब्रदर्स, आय हॅव एल्डर ब्रदर्स, आय हॅव एल्डर सिस्टर्स असं आपण बोलू शकतो. सांग बरं, मला एक बहीण आहे. आय हॅव वन ब्रदर, वन सिस्टर. म्हटलं तरी चालतं किंवा ए सिस्टर म्हटलं तरी चालतं. अ सिस्टर्स. मला 2 बहिणी आहेत. आय हॅव 2 सिस्टर. एल्डर सिस्टर. मला बहीण किंवा भाऊ नसेल तर आय हॅव नो ब्रदर अँड सिस्टर्स. समजतंय का? हो. आता एखाद्याने आपल्याला विचारलं वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आहात? आय एम सोलापूर. आय एम फ्रॉम ॲट माळशिरस. डू यू अंडरस्टँड? यस. आता मी ठीक आहे, बेसिकली कम्प्लीट झालेलं आहे. आय एम. आता हे आपण क्वालिफिकेशन सांग बरं मला. तो 8th क्लास, आय एम ग्रॅज्युएट वगैरे तुझं बेसिकली झालेलं आहे. मग आपण घेतलेलं आहे. ओके. थँक्यू सो मच.